गुड मॉर्निंग. मी प्रीती. आज सकाळी सकाळी दारामध्ये मस्त झाडू मारला. त्याच्यानंतर ना चहा वगैरे पिऊन दारातच बसलो आम्ही मटार निसत, कारण घरात बसायची अजिबात इच्छा होत नाही. एवढी थंडी आहे ना गावाकडं की विचारूच नका. दिवस उगला ना म्हणजे दारातच बसावं वाटते. मग त्यानंतर मी दुपारी बनवले होते गुलाबजाम. एवढे मस्त झाले होते ना, ते एक नंबर झाले होते. मग काय, त्यांना मी पातेल्यामध्ये सोडलं पोहायला आणि मस्तपैकी दुपारी झोपून घेतलं. डायरेक्ट उठले 4:30 वाजता. मग उठल्यावर अगोदर मी फ्रेश झाले आणि मग बाकीची घरातली कामं करायला घेतली. ते म्हणजे अगोदर कपडे काढले, कारण कपडे काढायला उशीर झाला की थंड पडून जातात ते लगेच. 2-3 दिवसापासून मला ही पपई तोडायची होती, पण कधीच आज तोडील उद्या तोडील त्याला काही मुहूर्त लागत नव्हता. फायनली आज माझ्याकडे टाईम होता, मग मी ही पपई तोडून घेतलीच. आणि ती खूप मोठी आहे आणि हे पपईचं झाड आहे ना, जास्त गोड लागतं. उपवास होता, पण मला भूक लागलेली होती. उपवास काही सोडला नव्हता, म्हणून म्हटलं चला काहीतरी खाऊया. मग मला एक पेरू दिसला बसल्या बसल्या. मग मी तो पेरू तोडला आणि इकडे या, तुम्हाला ना मी एक गोष्ट दाखवते. हे बघा, आमच्या आंब्याला ना छान मोहर आला आहे. आता भरपूर साऱ्या फांद्यांना मोहर आलेला आहे. हळूहळू त्याला आंबे पण येतील. शेपू सासूबाई कालच घेऊन आल्या होत्या शेतातून कांदे खुरपीत आणि त्याच्यामधून, पण त्याच्यामध्ये चुका नव्हता. म्हणून म्हटलं आमच्या इथं 2 चुक्याची झाडं आहेत, एवढा चुका आम्हाला घरी खायला भरपूर होतो. म्हणून म्हटलं की आज शेपू चुक्याची मस्तपैकी पातळ भाजी बनवायची. शेपू चुक्याची पातळ भाजी भाकरीसोबत मला एवढी आवडती ना की विचारूच नका. एवढा सगळा शेपू चुका मी खुडून घेतला होता आणि बघा हे वातावरण मस्त झालं आहे. चला आजच्यासाठी